आणि आता लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे. हप्ता खात्यात आजपासून वितरित होणार आहे. मंत्री अदिती तटकरे यांनी याबद्दलची माहिती दिली आहे. अतिशय महत्त्वाकांक्षी योजना ही त्या ठिकाणी आम्ही जाहीर केली आणि त्यामध्ये राज्यातील 2.5 लाखपेक्षा जास्ती ज्या नवीन हा लाभ दिला जातो आणि साधारणपणे 70-80 हजारपेक्षा जास्ती आम्हाला त्याचे प्रस्तावसुद्धा त्या ठिकाणी प्राप्त झाले. साधारणपणे 25-30 हजारपेक्षा जास्ती लाभार्थ्यांना त्याचा लाभ वाटप झालेला आहे आणि आत्तासुद्धा या पुढच्या कालावधीमध्ये साधारणपणे 60-70 हजार कुटुंबांना म्हणजे मुलींना त्याचा लाभ हा पोहोचवण्यात येणार आहे. लाडकी बहिणींना अखेर आनंदाची बातमी आली असून राज्यभरातील सर्व बहिणींच्या बँक खात्यावरती टोटल म्हणजे की सर्व पैसे आता पूर्णपणे टाकण्यात येणार आहे. व या ठिकाणी बघा सरकारच्या माध्यमातून आता यादी देखील मंजूर झाल्याने प्रत्येक बहिणीला इथे दिलासा मिळतो. एक नाही तर आता 2 हप्त्याचे पूर्ण पैसे लाडकी बहिणींनो 3,000 रुपये आता तुमच्या खात्यात इथे जमा होणार आहे. त्यामध्ये नोव्हेंबरचे 1,500 आणि डिसेंबरचे 1,500 असे टोटल 3,000 रुपये अशी टोटल रक्कम सरकारच्या माध्यमातून जाहीर झाल्याने प्रत्येक लाडकी बहिणीला चांगला दिलासा इथे मिळत आहे. तर आता हे पैसे नेमके कोणत्या जिल्ह्यातून सर्वात आधी वाटपाला सुरुवात होणार आहे, कोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी हे पैसे जमणार आहे, आता ती यादी मी तुम्हाला बघायला इथे दाखवणार आहे. त्यासाठी फक्त लक्ष देऊन आता शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचं काम करायचं आहे. व महत्त्वाचं म्हणजे जर लाडकी बहिणींनो तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑनवरती नक्की टाका, जेणेकरून तुम्हाला लाडकी बहीण योजनेची अशीच महत्त्वाची माहिती आपल्या या चॅनलवरती बघायला मिळेल. तर आता नेमके पैसे कोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी जमा होणार, कोणत्या 20 जिल्ह्यात सर्वात आधी वाटप होणार, कोणाला 2 हप्त्याचे 3,000 रुपये भेटणार आणि कोणत्या महिलांना पैसे भेटणार नाही याची देखील माहिती सरकारने जाहीर केलेली आहे. आता सर्व काम आपण बघणार आहोत. त्यासाठी फक्त आता लक्ष देऊन व्हिडिओ पाहत चला. तर चला पाहूयात. तर या ठिकाणी आता सरकारच्या माध्यमातून अखेर आनंदाची दिलासा देणारी बातमी राज्यातील सर्व लाडकी बहिणींसाठी, माता भगिनींसाठी सरकारच्या माध्यमातून आलेली आहे. आणि ते स्पष्टपणे सांगितलेलं आहे की लाडकी बहिणीवरून अखेर दिलासा देणारी बातमी एकनाथ शिंदे साहेबांनी मोठा निर्णय घेतलेला आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की लाडक्या बहिणीला आता फक्त 1,500 रुपये नाही तर डायरेक्ट 3,000 रुपये द्यायचे आहे. आणि 1,500 रुपये म्हणजेच की नोव्हेंबरचा 17वा हप्ता त्यांनी मंजूर केला, त्यानंतर डिसेंबरचा 18वा हप्ता मंजूर केला आणि दोन्ही हप्त्याचे 3,000 रुपये वाटप करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिलेले आहे. अधिकाऱ्यांनी आता या 20 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटपासाठी जी प्रक्रिया करावी लागत असते ती प्रक्रिया सुरू केलेली आहे. जसं ते काम पूर्ण होईल तसं कोणत्याही क्षणी या 20 जिल्ह्यांमध्ये 2 हप्त्याचे 3,000 रुपये आता सर्वात आधी भेटणार आहे. तर या 20 जिल्ह्यांच्या यादीत तुमच्या जिल्ह्याचं पण नाव असेल तर तुम्हाला पण लवकरच पैसे भेटतील. पण बघा सर्व जिल्ह्यात हे पैसे आता वाटप होणार नाहीत. सर्वात आधी फक्त 20 जिल्ह्यांमध्ये पूर्ण पैसे जमा करण्यात येणार आहे. मग नेमके कोणते 20 जिल्हे आहेत आता त्यांची पण माहिती तुम्हाला या जिल्ह्यांची नावं आणि यादी पण दाखवणार आहे. ते बघण्यासाठी फक्त लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. त्याबरोबर महत्त्वाचं म्हणजे अजून सरकार तर हे 2 हप्त्याचे 3,000 रुपये देणारच आहे. मात्र यामध्ये 2 नियम देखील सरकारने लावलेले आहेत. जर लाडकी बहिणीने सरकारने सांगितलेली ही कामे केली नाही तर तुम्हाला कायमचा जो हप्ता आहे ना तो बंद होणार आहे. कारण की यावेळेस जर आता नोव्हेंबर आणि डिसेंबर हप्त्याचे पैसे पाहिजे असतील तर सरकारने सांगितलेले की 2 कामे प्रत्येक बहिणीला करावीच लागतील. जर 2 कामे केली नाही तर तुम्हाला हे पैसे भेटणार नाही. तर तुम्हाला आता 2 हप्त्याचे 3,000 रुपये पाहिजे असतील तर लाडक्या बहिणींनो सरकारने सांगितलेली ही 2 कामे तुम्हाला अर्जंट करावी लागतील, जेणेकरून तुमचे पैसे सुरू राहणार आहे. अन्यथा तुमचा हप्ता इथे कायमचा बंद होणार असून तुम्हाला पैसे भेटणार नाही असं सरकारकडून जाहीर झालेलं आहे. मग आता नेमके हप्ता भेटण्यासाठी कोणती 2 कामे करावी लागतील त्याबाबतची माहिती आपण पुढे पाहणार आहोत. त्यापूर्वी नेमके पैसे कोणत्या 20 जिल्ह्यांमध्ये आणि कोणत्या 112 तालुक्यांमध्ये सर्वात आधी जमा होणार त्या जिल्ह्यांची आणि तालुक्यांची यादी या ठिकाणी आपण पाहणार आहोत. तर चला आता सर्वात आधी पैसे वाटप होणार आहे हे नेमके कोणते जिल्हे आहेत, कोणते तालुके आहेत त्यांची नावे बघूया. त्यानंतर कोणते 2 कामे करावी लागतील त्याबाबतची माहिती आपण थोडक्यात पाहूयात. तर चला पाहू. तर बघा लाडक्या बहिणींनो यामध्ये बघा सरकारचं काय म्हणणं आहे की पहिला जिल्हा नागपूर आहे. नागपूर जिल्ह्यात जर तुम्ही राहत असाल तर या ठिकाणी देखील आता 2 हप्त्याचे 3,000 रुपये पूर्णपणे तुमच्या बँक खात्यात जमा होऊन जातील. तुम्हाला कसलीही चिंता करण्याची गरज पडणार नाही. दिलासा देणारा आनंदाची आणि महत्त्वाचा निर्णय राज्य सरकारने या माध्यमातून घेतलेला आहे. तर चला आता पैसे वाटपाच्या यादीतील पुढचे कोणते जिल्हे आहेत, कोणते तालुके आहेत की त्यासाठी त्या ठिकाणी सर्व रक्कम सरकारच्या माध्यमातून वाटपाला सुरुवात होत आहे. आता पुढील यादी देखील या ठिकाणी आपण पाहूयात. तर बघा आता हप्ता मिळण्यास पुढचा एक जिल्हा जाहीर झालेला आहे, तो म्हणजे इकडे बघा वर्धा जिल्हा. तर तुम्ही या वर्धा जिल्ह्यातील राहणारे असाल तर वर्धा जिल्ह्यात देखील 17व्या हप्त्याचे 1,500 रुपये, त्यानंतर 18व्या हप्त्याचे 1,500 रुपये, टोटल 3,000 रुपये आता मंजूर केलेले आहेत. त्यामुळे वर्धा जिल्ह्यातील देखील सर्व बहिणींच्या बँक खात्यावरती
पैसे जमा होतील. पण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची सूचना म्हणजे की सरकारने 3 नियम लावलेले आहेत. त्यामुळे तुम्हाला ही 2 कामे आता 2 ते 3 दिवसांच्या आत करून घ्यायची आहे. जर हे 2 ते 3 दिवसाच्या आत ते कामे केली नाहीत तर तुम्हाला पैसे भेटणार नाहीत. कारण सरकारने दिलेल्या माहितीनुसार आता प्रत्येक लाडक्या बहिणीने ही 2 कामे करावी तरच तुमच्या बँक खात्यात 3,000 रुपये जमा होतील. अन्यथा तुमचं नाव यादीतून जाईल आणि यादीतून नाव गेलं तर तुम्हाला पैसे भेटणार नाही. त्यातच गॅस सिलेंडरचे 830 रुपये देखील आता सरकार बहिणीच्या बँक खात्यावरती वाटप करणार आहेत. मात्र गॅस सिलेंडरचे पैसे सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यात मिळणार आहे आणि कोणाला मिळणार आहे ते आपण सांगतो. कारण ज्यांना गॅस सिलेंडरचे पैसे भेटत नव्हते अशा लाडक्या बहिणींना आता गॅस सिलेंडरचा पण हप्ता देण्यात येणार आहे. तर आता तुम्हाला पण गॅस सिलेंडरचे 830 रुपयांचा हप्ता पाहिजे असेल तर त्यासाठी तुमच्याकडे फक्त आणि फक्त हे 2 कागदपत्रे असणं गरजेचे आहे. जर हे 2 कागदपत्र असतील तर 100% गॅस सिलेंडरचे पैसे 830 रुपये मिळतील. कारण ज्यांनी लाडक्या बहीण योजनेचा हप्ता भेटतो त्यांना 830 रुपये गॅस सिलेंडरचा पण हप्ता भेटणार आहे. मग तो कसा मिळवण्यासाठी काय करावं लागतं आता ती माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यासाठी फक्त राहिलेले आता 3 मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता खूप महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे. तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला तर तुमचे 3 मोठे फायदे होणार आहे. कोणते होणार आहेत तर चला ते पण मी तुम्हाला सांगतो. तर इकडे बघा, आता जर तुम्ही लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला तर पहिला फायदा होणार आहे तुम्हाला नोव्हेंबरचा 1,500 रुपयांचा आणि डिसेंबरचा 1,500 रुपयांचा हप्ता सोबत मिळेल. हा एक तुमचा फायदा होईल. तर दुसरा फायदा होणार आहे तो म्हणजे यादीतून नाव जाणार नाही आणि तुमचे लाडकी बहिणीचे पैसे सुरूच राहणार. तिसरा फायदा म्हणजे तुम्हाला गॅस सिलेंडरचे 830 रुपये नक्की मिळतील. कारण ते कशी मिळवायची ती माहिती पण या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. तर जर तुम्ही बघितलं नसेल तर 100% तुम्हाला गॅस सिलेंडरचे पण 830 रुपये मिळतील. तर तुम्हाला आता हे सर्व पैसे पाहिजे असतील तर तुम्हाला फायदा करून घ्यायचा असेल तर फक्त लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्याचं आता काम करायचं आहे. तर चला आता नेमके पैसे अजून कोणत्या जिल्ह्यात वाटपाला सुरुवात होत आहे, पुढच्या जिल्ह्यांची तालुक्यांची नावे यादी बघूयात. त्यानंतर लगेच 2 कामे करावी कोणती 2 कामे करावी लागतील ती माहिती पाहूयात. म्हणजे तुम्हाला पण 2 हप्त्याचे 3,000 रुपये आणि गॅस सिलेंडरचे 400 ते 830 रुपये मिळवण्यासाठी कोणती 2 कागदपत्रे लागणार आहे ती देखील माहिती आपण पाहणार आहोत. तर चला आता पैसे वाटप होणारे कोणते जिल्हे आहेत सर्वात आधी ती माहिती आपण पाहूयात. तर इकडे बघा, आता या ठिकाणी आलेल्या माहितीनुसार लाडकी बहिणींसाठी आनंदाची दिलासा देणारी बातमी बघायला मिळत आहे. सरकारने ते सांगितलेलं आहे की आता आम्ही पूर्ण पैसे देणार आहोत. बघा, नोव्हेंबरची वेगळीची यादी आणि डिसेंबरची एक वेगळी यादी सरकारने जाहीर केलेली आहे. इकडे बघा, आता लातूर जिल्ह्यातील देखील सर्व बहिणींच्या बँक खात्यावरती पैसे जमा होणार असून सर्व लाडक्या बहिणींना एक चांगला नक्कीच मोठा दिलासा मिळू शकतो. तर चला या ठिकाणी बघा, पुढचा एक जिल्हा जाहीर झालेला आहे. इकडे बघा, आता पुढील क्रमांकाचा जिल्हा तो देखील धाराशिव जिल्हा. तर बघा, या धाराशिव जिल्ह्यातील देखील 17वा आणि 18वा हप्ता म्हणजे की टोटल 3,000 रुपये अशी रक्कम या ठिकाणी पूर्णपणे लाडकी बहिणींना माता भगिनींना देण्यात येणार आहे. त्यामुळे कसलीच काळजी शक्यतो चिंता करत बसण्याची गरज पडणार नाही. तर दिलासा देणारा मोठा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे. सर्व लाडकी बहिणी खुश झालेल्या आहेत. पैसे वाटप देखील आता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सुरू केलेलं आहे. त्यानंतर काही तालुके पण आहेत की त्या तालुक्यांमध्ये सर्वात आधी लाडकी बहिणीचे पैसे जमा होणार आहेत. आता ते कोणते तालुके आहेत त्यांची पण नावे सांगतो. त्यानंतर नेमकी कोणती 2 कामे करावी लागतील ते पण माहिती बघूयात. कारण जर तुम्ही ती 2 कामे केली नाही तर तुम्हाला हप्त्याचे पैसे ते भेटणार नाही. चला या ठिकाणी आपण ती माहिती जाणून घेऊयात. तर या ठिकाणी बघा, आता तुम्हाला सांगत आहे पुढचे तालुके. आता या तालुक्यात तुमचं नाव असेल तर तुमच्या तालुक्याचं नाव असेल तर पैसे तुम्हाला भेटतील. त्यानंतर कोणती 2 कामे करायची ती माहिती बघूयात. पुढचा एक तालुका परंडा तालुका. या परंडा तालुक्यात देखील पूर्ण पैसे आता वाटप होणार आहेत. या ठिकाणी सरकारने पैसे वाटपाला अखेर मंजुरी दिलेली नाही. एक ना एक लाडकी बहिणीचा चांगला दिलासा ते मिळणार आहे. आता जसं की सर्वात जास्त रक्कम या ठिकाणी मिळणार आहे. कारण की हजारो लाखो बहिणी पात्र ठरलेल्या असून परंडा तालुक्यामध्ये देखील 2 हप्त्यांची 3,000 रुपये पूर्ण आता लाडकी बहिणीच्या बँक खात्यावरती हे जमा होऊन जाणार आहे. त्यानंतर एक तालुका आहे बार्शी तालुका. बार्शी तालुक्यात तर बघा, पैसे मंजूर झाले 1,500 रुपये आणि या ठिकाणी मंजूर झालेले आहेत. अजून 1,500 रुपये मंजूर होऊन टोटल एकदा डायरेक्ट 3,000 रुपये लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात 2 हप्त्याची जमा होणार आहे. त्यामुळे कसलीही काळजी करण्याची लाडकी बहिणींना गरज पडणार नाही. या ठिकाणी बघा, बार्शी तालुक्याचं नाव पण या मिळत आहे. त्यानंतर तालुका निलंगा तालुका आहे. निलंगा तालुक्यात देखील बरेच लाडक्या बहिणी राहतात. बघा, आता या यादीत तुमच्या तालुक्यांचं नाव असेल तर सर्वात आधी पैसे भेटणारच आहे. निलंगा तालुक्यामध्ये देखील टोटल रक्कम आता ही लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पूर्णपणे वाटप केली जाणार असून यामुळे एक ना एक लाडक्या बहिणीला एक चांगला दिलासा आता नक्कीच मिळू शकतो. या ठिकाणी देखील हप्त्याचे 3,000 रुपये आता जमा होणार आहेत. त्यानंतर तालुका भूम तालुका. या भूम तालुक्यात देखील पूर्ण पैसे आता टाकण्यात येणार आहेत. त्यानंतरचा तालुका उदगीर
उदगीर तालुक्यात देखील सर्व बहिणींना आता हे पैसे पूर्णपणे टाकण्यात येणार असेल. त्यांच्या बँक खात्यात पूर्ण रक्कम टाकण्यात येणार आहे. तर बघा, आता सरकारने सांगितलेली नेमकी कोणती 2 कामे करावी लागतील जेणेकरून हे पैसे आता आपल्या बँक खात्यावरती जमा होतील, ती माहिती आपण आता बघूया. त्यानंतर गॅस सिलेंडरचे 830 रुपये कसे मिळवायचे ते आता तुम्हाला लगेच सांगतो. तर बघा, या ठिकाणी सांगितलेलं आहे की पहिल्या टप्प्यामध्ये हे पैसे आता 20 जिल्ह्यांमध्ये आणि 112 तालुक्यांमध्ये जमा होणार आहे. या ठिकाणी सर्वात आधी पैसे वाटप झाल्यानंतर उर्वरित राहिलेल्या सरकारने ते पैसे देणार आहे.